नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राहुल गांधी अमेठीऐवजी रायबरेलीमधून उभे राहत आहेत, त्यामुळे संपूर्ण देशभर एक चर्चा आहे. आपल्याला आठवत आहे 2019च्या निवडणुकीत अमेठीमधून राहुल गांधी यांचा पराभव झाला. स्मृती इराणीनं त्यांना पराभूत केलं 55,000 मतांनी. त्याचवेळी ते वायनाडमध्ये उभे होते. केरळमधल्या सर्वाधिक मताने ते निवडून आले होते. 2019 ते 2024 या कार्यकाळामध्ये राहुल गांधींनी देशात 2 यात्रा काढल्या, प्रचंड पायी फिरले आणि त्यांच्याबद्दलचं एक आकर्षण निर्माण झालं आहे. राहुल गांधीचं फॉलोईंग वाढलं आहे आणि इंडिया आघाडीचं ते नेतृत्व करतील. देशात पुन्हा एकदा भाजपचा पराभव होऊ शकतो असं वाटतं आहे, कारण 2014 आणि 2019 मध्ये भाजप विजयी झाली. आता भाजपला पराभूत करून इंडिया आघाडी ही विजयी होणार असा दावा केला जातोय, कारण त्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत आणि ते प्रगल्भ नेतृत्व आहे असा दावा काँग्रेस समर्थकाकडून केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं विधान केलं होतं 3 महिन्यापूर्वीच की ते म्हणजे राहुल गांधी आता 3रा मतदारसंघ शोधतील. वायनाडच्या एकूण मतदारसंघामध्ये त्यांना भीती निर्माण व्हावी अशी स्थिती आहे, असंही विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. वायनाडमध्ये त्यांचा पराभव होऊ शकतो म्हणून ते 2रा मतदारसंघ शोधतील असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. अमेठीच्या एकूण मतदारसंघामध्ये स्मृती इराणींना चॅलेंज देतील राहुल गांधी आणि तिकडून मी निवडून येऊ शकतो असा दावा करतील अशी एक अपेक्षा लोकांना होती. प्रियंका गांधी रायबरेलीतून उभे राहतील, पण प्रियंका गांधींनी रायबरेलीतून उभं राहण्यास नकार दिला आणि अचानकपणे राहुल गांधी यांनी अमेठीच्या ऐवजी रायबरेली हा पर्याय निवडला आहे. आता अमेठीत एका अर्थाने राहुल गांधींनी आपला पराभव मान्य केलेला आहे अशी प्रतिक्रिया स्मृती इराणींनी दिली, नरेंद्र मोदींनी दिली, अमित शहा यांनी दिली आणि काँग्रेसनं आता अडचण झाली आहे. मग ते काँग्रेसवाले असं म्हणतायत की नरेंद्र मोदी यांनी देखील गुजरात सोडून ते वाराणसीला गेलेच ना, असं समर्थन ते करतायत. मोदी यांनी पळू नका, घाबरू नका असं तुम्ही लोकांना सांगताय. तुम्ही देशाचं पंतप्रधान होऊ पाहताय आणि तुम्ही स्वतःच पळताय, असं कसं, असा प्रश्न उपस्थित केला आहे. झालं आहे कसं, ह्या अमेठीमध्ये बघा 14 वेळा आत्तापर्यंतच्या निवडणुका झाल्या, 11 वेळा काँग्रेसचा उमेदवार तिकडे निवडून आला आहे. म्हणजे संजय गांधीचा आणीबाणीच्या नंतर जी निवडणूक झाली या मतदारसंघातून पराभव झाला. कॅप्टन सतीश शर्मा उभे राहिले होते, त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर राहुल गांधीचा पराभव झाला. 3 वेळा तिकडे काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला, 11 वेळा विजय झाला आहे. म्हणजे किती बालेकिल्ला आहे, पण कॉन्फिडन्स नाही. राहुल गांधींना तिकडे उभारण्यामध्ये कदाचित कॉन्फिडन्स नसावा. आता रायबरेलीतून ते उभे राहिलेत, त्यांच्या विरोधात दिनेश सिंह आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे की आत्ता हे उभे राहिले, त्यांच्याबरोबर खरगे बाकी सगळेच लवाजमा आला आहे, पण माझ्यासोबत जनता आहे. आता रायबरेलीची निवडणूक ही देखील एकदम संपूर्ण देशाचं आकर्षण असणारी आहे, कारण या मतदारसंघातून सोनिया गांधी उभे राहत होत्या, त्या आता राजस्थानमधून त्या राज्यसभेवर गेल्या आहेत आणि त्याच्यामुळंच हा मतदारसंघ परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला. आता या मतदारसंघातला निकाल काय लागतो याकडे लक्ष लागून आहे. काय ह्या सगळ्या विषयामध्ये आहे ना, जेव्हा एखाद्या कुठल्याही फळात तुम्ही उतरताना तर आपल्याबरोबर जे सैन्य आहे त्या सैन्याच्या अंगात बळ यावं यासाठी नेत्यांनी
कणखरपणे भूमिका घ्यावी लागते. ती भूमिका राहुल गांधी घेतील अशी अपेक्षा देशभरातील काँग्रेसच्या मंडळींची होती, पण ती काही अपेक्षा पूर्ण झाली नाही. आणि त्याच्यामुळे मग काँग्रेसच्या मंडळींना याची उत्तरं देता देता नाकी नऊ येत आहेत, की जे रोज उठून प्रश्न उपस्थित करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावरती, ते राहुल गांधी मात्र अमेठीतून पुन्हा उभं राहण्यास नकार देतात. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की स्मृती इराणीच्या गेल्या 5 वर्षाच्या कारभाराला ते घाबरलेले आहेत. त्यांचं काम चांगलं आहे, आपण उभं राहिलो, पुन्हा इथे पराभव झाला तर नाचक्की होईल. बघा, स्मृती इराणी 2014ला तिकडे उभ्या होत्या, त्या पराभूत झाल्यानंतर त्या गप्प बसल्या नाहीत. 5 वर्ष मतदारसंघामध्ये पाठपुरावा केला, लोकांची कामं केली आणि त्या उभ्या राहिल्या आणि 2019ला त्यांनी राहुल गांधीचा पराभव केला. खरं म्हणजे आता राहुल गांधींनी काय करायला पाहिजे होतं, पुढची 5 वर्ष 19 ते 2024, अहो जिथं हरवलंय तिथंच हुडकावं लागतं ना. त्या मतदारसंघातल्या लोकांचा विश्वास संपादन करण्याची गरज होती, मात्र त्यांना कॉन्फिडन्स नाही, भीती वाटू लागली. बाबाई गेल्या आणि दशम्या गेल्या अशी अवस्था होऊ नये यासाठी त्यांनी रायबरेलीचा पर्याय निवडल्याची चर्चा आता निवडणुकांमध्ये होते. आणि राहुल गांधीच्या या भूमिकेमुळे एकूण देशभरात काँग्रेसच्या जे जागा आहेत त्याच्यावर देखील फटका बसण्याची शक्यता अधिक वाढलेली आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.